पल्लवीची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. परंतु तिची सुंदरता बघून तिच्या मामाच्या मुलाने तिच्यासोबत लग्न केलं आणि स्वतः परदेशात निघून गेला. त्याच दरम्यान पल्लवीचा अपघात झाला. तेव्हा तिच्या पायाला दुखापत झाल्यामुळे डॉक्टरांनी तिचे दोन्ही पाय कापले. हे बघून सासरच्या लोकांना वाटले की ही अपंग आता आपल्या गळ्यात पडणार आहे. त्यामुळे त्यांनी तिला चारित्र्यहीन ठरवून घरातून बाहेर हाकलून दिले. पल्लवीची म्हातारी आई तिची देखभाल करत या जगातून निघून गेली आणि त्यानंतर पल्लवीचीही काहीच बातमी मिळाली नाही. तिकडे परदेशात जाऊन तिच्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं आणि 6 वर्षांनंतर जेव्हा तो भारतात परत आला तेव्हा एअरपोर्टवरचे दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. महेश त्याच्या आईसोबत पल्लवीच्या घरी आला होता आणि अगदी प्रेमाने एकटक तिच्या त्या निरागस चेहऱ्याकडे पाहत होता. पल्लवी दिसायला खूपच सुंदर होती आणि तिच्या त्या सौंदर्यामुळे महेशची तर झोपच उडाली होती. पल्लवीच्या आईने तिला चहा बनवायला सांगितला तेव्हा ती लगेच उठून किचनमध्ये निघून गेली. महेशची नजर तर तिच्यावरच खिळलेली होती. जेव्हा महेशच्या आईने आपल्या मुलाची ती नजर ओळखली तेव्हा त्याला हाताचा कोपरा मारून भानावर आणलं. महेशची आई पल्लवीची मामी होती आणि तिला पल्लवीचा खूपच तिरस्कार होता. त्याला कारण म्हणजे ते लोक खूप गरीब होते. पल्लवी लहान असताना तिच्या वडिलांचं निधन झालं होतं. दोघीही मायलेकी शिवणकाम करून स्वतःचा उदरनिर्वाह भागवत होत्या. खरं तर महेशच्या आईला हुंड्याची खूपच हाव होती आणि तिला हे चांगलंच ठाऊक होतं की तिची नणंद हुंड्याच्या नावाखाली पल्लवीला काहीही देऊ शकत नाही. महेश त्यांचा एकुलता एक मुलगा होता आणि महेशला आता परदेशात नोकरी लागणार होती. त्यामुळेच तिने तर खूप साऱ्या हुंड्याचं स्वप्न रंगवलं होतं की एकुलता एक मुलगा आहे त्यामुळे त्याचं लग्न अशाच ठिकाणी करेन जिथून तिला जास्त हुंडा मिळू शकेल. परंतु या उलट महेशचं मन मात्र पल्लवीमध्येच गुंतलेलं होतं. त्याची नजर तर पल्लवीवरून हटण्याचं नावच घेत नव्हती. पल्लवी चहा बनवायला गेली तेव्हा महेशची आई शोभा मामी बोलू लागली की नाही ताई, चहा नको, उगाच त्रास करून घेऊ नका. चहा आम्ही आमच्या घरूनच पिऊन आलो आहोत. फक्त असंच तुम्हाला भेटण्याची इच्छा झाली त्यामुळेच मी इथे आले आहे. आणि सांगा बाकी सगळं कसं चालू आहे. असे म्हणत महेशची आई स्वतःच्या ननंदबाईंच्या त्या वन रूम किचनच्या खोलीला अगदीच तिरस्काराच्या नजरेने पाहत होती. पल्लवीची आई बोलू लागली की देवाचे आभार आहेत. मेहनत करतो त्यामुळे देवाच्या कृपेने घर देखील अगदी आरामात चालवतो. आता फक्त पल्लवीचं लग्न झालं की माझी देखील काळजी संपेल. यावर शोभा मामी बोलू लागली की हो हो, बरोबर बोलतायत तुम्ही. पल्लवीचं आता लग्नाचं वय झालं आहे. तिच्यासाठी स्थळ बघायला हवी. लवकरच तिचं लग्न लावून द्या, तेच चांगलं आहे. जेणेकरून तुम्ही मुलीच्या जबाबदारीतून लवकरात लवकर मोकळ्या होशाल. तुम्ही बोलत असाल तर माझे खूप सारे ओळखीचे आहेत. मी तुमच्या पल्लवीसाठी स्थळ शोधून आणते. यावर पल्लवीची आई बोलू लागली की का नाही, पल्लवी देखील तुझ्या मुलीसारखीच आहे. जर तुझ्या नजरेत कोणतं चांगलं स्थळ असेल तर मला नक्की सांग. हे सर्व बोलणं ऐकून महेश मनोमन खूपच खुश झाला होता. घरी येताच त्याने त्याच्या आईला अगदी स्पष्टपणे सांगितलं की आई, मला पल्लवी खूपच आवडली आहे आणि तिच्याशी लग्न करायचं आहे. महेशचं हे बोलणं ऐकून त्याच्या आईला खूपच राग आला आणि तिने या गोष्टीसाठी स्पष्टपणे नकार दिला आणि बोलू लागली की तिची लायकी तरी आहे का आपल्या घरची सून होण्याची. तू एवढं शिकलेला आहेस, खूप लवकर तुला परदेशात नोकरी लागणार आहे, तू लाखो रुपये कमवणार आहेस. त्यामुळे मी पल्लवीसारख्या गरीब मुलीला माझ्या घराची सून म्हणून अजिबातच स्वीकारणार नाही. माझ्या मुलासाठी तर मी अशी मुलगी शोधेन की जिला बघून आपल्या कुटुंबातील सर्व लोकांना आपला हेवा वाटेल, जी इतका हुंडा घेऊन येईल की सर्व बघतच राहतील. तुझ्यासाठी तर मी लाखात एक अशी मुलगी शोधेन. यावर महेश बोलू लागला की आई, मला फक्त पल्लवी सोबतच लग्न करायचं आहे आणि राहिली गोष्ट हुंड्याची तर तसंही मी लाखोंमध्ये कमवणार आहे. मग मला बायकोच्या त्या लाखो रुपयांच्या हुंड्याची काय गरज. आई, मला पल्लवी खूप आवडते. ती इतकी निरागस आणि इतकी सुंदर आहे की मी तिच्याशिवाय दुसऱ्या मुलीसोबत लग्न करण्याचा विचार देखील करू शकत नाही. तीच खऱ्या अर्थाने तुझी काळजी घेईल, तुझा कोणता शब्द खाली पडू देणार नाही. पण जी मुलगी लाखोंचा हुंडा घेऊन येईल ना, ती तुझं बोलणं अजिबातच ऐकणार नाही. महेश त्याच्या आईला समजावण्याचा खूप प्रयत्न करतो, परंतु त्याची आई मात्र कोणत्याही परिस्थितीत या गोष्टीसाठी तयार होत नव्हती. तिने स्पष्ट शब्दात सांगितलं की खबरदार महेश, जर तू त्या अपशकुनी मुलीचं नाव जरी घेतलंस तर, अरे जेव्हापासून ती जन्माला आली आहे संकटांनी त्यांच्या घरी डोंगर रचला आहे. 3 वर्षांची होती ती जेव्हा स्वतःच्या बापाला खाल्लं तिने
आणि आजपर्यंत तिची आई फक्त शिवणकाम करूनच पोट भरते. अरे, जर अशी मुलगी घरात आली तर माहीत नाही किती संकट सोबत घेऊन येईल. मी कोणत्याही किमतीत त्या मुलीला माझ्या घरी येऊ देणार नाही. तू देखील कान उघडे ठेवू नये. यापुढे जर त्या अपशकुनीचं नाव घेतलंस तर माझं मेलेलं तोंड पाहशील. असं बोलून महेशची आई निघून गेली. आईचं बोलणं ऐकून महेश खूपच टेन्शनमध्ये होता. त्याचं मन तर कधीपासूनच पल्लवीमध्ये गुंतलं होतं. त्यामुळे त्याला फक्त आणि फक्त पल्लवीशीच लग्न करायचं होतं. परंतु पल्लवीबद्दल आईचे विचार ऐकून तो तर डोक्याला हातच लावून बसला. त्याच दरम्यान पल्लवीच्या घरी एक स्थळ आलं. मुलगा ठीकठाक कमवायचा, दिसायला देखील अगदी ठीक होता. मुलाकडचे अगदी साधे आणि सरळ लोक होते. त्यांना हुंडा म्हणून 1 रुपयाही नको होता. ज्यावेळी ते लोक पल्लवीला बघायला आले त्यावेळी पल्लवीच्या आईने स्वतःच्या भावाला आणि वहिनीला म्हणजेच महेशच्या आई वडिलांना बोलावलं होतं. स्थळाबद्दल ऐकून महेशची आई शोभाताई तर खूपच खुश होती की चला चांगलं आहे, आता पल्लवी नावाचा काटा तरी माझ्या मुलाच्या मनातून निघून जाईल. तिने आनंदाने त्या नात्यासाठी होकार देखील दर्शवला आणि पल्लवीच्या आईला बोलू लागली की मुलगा खूपच चांगला आहे, वेळ घालवू नकोस आणि पल्लवीचे हात लवकरात लवकर पिवळे कर. खरं तर पल्लवीच्या आईला अपेक्षा होती की कदाचित शोभा मामी महेशसाठी पल्लवीचं नातं मागेल. घरातलं स्थळ होतं, चांगलं झालं असतं की तिची मुलगी शोभाच्या घरी म्हणजेच भावाच्याच घरी गेली असती. परंतु शोभा मामीचं ते वागणं पाहून ती शांत झाली होती. शेवटी मुलीचं लग्न कुठे ना कुठे तरी करायचंच होतं. शेवटी पल्लवीचं लग्न पक्क झालं होतं आणि जेव्हा ही खबर महेशला मिळाली तेव्हा त्याने तर घरामध्ये खूपच मोठा गोंधळ घातला. घरात भांडण इतकं वाढलं की ही गोष्ट महेशच्या वडिलांपर्यंत गेली, जे आजपर्यंत आई आणि मुलामध्ये शिजणाऱ्या त्या खिचडीपासून 2 हात लांबच होते. त्यांना माहीत नव्हतं की महेशला पल्लवी आवडते आणि शोभा या नात्यासाठी अजिबातच तयार नाही. महेशने हे सर्व काही त्याच्या वडिलांना सांगितलं तेव्हा त्यांनी खूपच रागाने शोभाकडे पाहिलं आणि बोलू लागले की घरातलीच मुलगी होती, तुला जरा देखील लाज वाटली नाही की तिला सोडून तू श्रीमंत घरातील स्थळं शोधत फिरत आहेस. तेव्हा शोभा बोलू लागली की मी त्याची आई आहे, मग माझ्या मुलाच्या लग्नाविषयी माझी देखील काही स्वप्न आहेत. अरे, तुमची ती बहीण स्वतःच्या मुलीला देऊ तरी काय शकते. पल्लवीला माझी सून करून मला माझ्या माहेरी माझं नाक कापायचं नाहीये. माझ्या बहिणींनी स्वतःच्या मुलांसाठी एकापेक्षा एक सरस अशा कुटुंबात लग्न लावून दिलं आहे. त्यांच्या सुना तर ट्रक भरून हुंडा घेऊन आल्या आहेत. मला तर माझ्या बहिणी बोलतील की एकुलत्या एक मुलाचं लग्न केलं आणि तेही हुंड्याशिवाय. महेशच्या वडिलांनी शोभाचं अजिबातच ऐकलं नाही आणि स्वतःच्या बहिणीकडे जाऊन पल्लवीचं लग्न महेशसोबत पक्क केलं. परंतु शोभाच्या मनात तर पल्लवीबद्दल आधीपासूनच तिरस्कार होता. तो तिरस्कार आता अजूनच वाढला. परंतु महेश मात्र खूप खुश होता. साधेपणाने का होईना त्याचं लग्न पल्लवीसोबत झालं होतं आणि शोभा तोंड फुगवून पल्लवीला तिच्या घरी घेऊन आली होती. घरी येताच शोभाने बडबड सुरू केली की माझं नाक कापलं गेलं. माझी तर सगळी माहेरची माणसं देखील या लग्नामध्ये आली नाहीत. मी तर माझ्या मुलाला अगदी लाडाने सांभाळलं होतं की मोठा होईल तेव्हा माझी इज्जत ठेवेल. परंतु हा तर या अपशकुनी मुलीला स्वतःच्या सोबत घेऊन आला आहे. पल्लवी तर मामीच्या तोंडून हे सर्व ऐकून अगदी हक्काबक्का होऊन तिचं तोंड पाहत होती. तिन्ही नणंदबाई देखील तोंड फुगवून बसल्या होत्या. बोलू लागल्या की आम्ही सासरच्या लोकांना तोंड दाखवण्याच्या लायकीचं राहिलो नाहीत. भावाचं लग्न केलं आणि वहिनीच्या माहेरच्या लोकांनी आम्हाला सोन्याची एकही वस्तू दिली नाही. आम्हाला काय माहीत होतं की आमच्या आत्या स्वतःच्या मुलीला असं रिकाम्या हाताने सासरी पाठवून देईल. अरे, माणूस जरा देखील स्वतःची इज्जत ठेवतो. जर परक्यांच्या घरी लग्न लावलं असतं तर पल्लवीला थोडाफार हुंडा तर दिलाच असताना. परंतु तिने तर सगळेच पैसे जमा करून ठेवले आहेत. शोभा मामी आणि तिच्या तिन्ही मुली जे तोंडात येईल ते बोलत होत्या. महेशने जेव्हा आईचं आणि बहिणींचं ते बोलणं ऐकलं तेव्हा तो पल्लवीचा हात धरून तिला खोलीत घेऊन आला. पल्लवीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिला तर हा अंदाजच नव्हता की सासरी येताच तिचा असा अपमान देखील होऊ शकतो. खोलीत जाताच तिने महेशकडून तिचा हात सोडवला. बोलू लागली की जर मामीची परवानगी नव्हती मग त्यांनी लग्नासाठी होकार का दिला. माझी तर अशी अजिबातच इच्छा नव्हती की मी नको असलेली सून म्हणून या घरात यावं. यावर महेश बोलू लागला की तू माझी पसंत आहेस, माझं आयुष्य आहेस, माझ्या प्रेमामुळे या घरामध्ये आली आहेस. आईला जाऊ देत, 4 दिवस गोष्टी ऐकावेल आणि मग स्वतः शांत बसेल. मला तर सुरुवातीपासूनच तू खूप आवडत होतीस.
जेव्हा मी तुझ्यावर खुश आहे, मग तुला आईची आणि माझ्या बहिणींची पर्वा करण्याची काहीच गरज नाही. मी तुझ्यावर प्रेम करतो आणि आयुष्यभर तुझ्यावरच प्रेम करत राहीन. तुझी साथ कधीच सोडणार नाही. असं बोलून महेशने पल्लवीचे दोन्ही हात पकडले आणि स्वतःच्या ओठांवर लावले. पल्लवीने देखील त्यानंतर महेशशिवाय इतर कोणाचीही पर्वा केली नाही. शोभा मामी सतत तिला टोमणे मारत राहायची, परंतु ती त्याकडे लक्ष द्यायची नाही. पल्लवीने घराची सगळी जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेतली होती. ननंदबाई देखील एक दिवसाआड घरी यायच्या, तेव्हा पल्लवी त्यांच्यासमोर डायनिंग टेबल चांगला सजवायची, परंतु तरी देखील त्या नाक मुरडायच्या, बोलायच्या, या मुलीच्या हाताला तर अजिबात चव नाही, हिला काही नीटचं बनवता देखील येत नाही. आणि सोबतच बनवलेलं जेवण अगदी चाटून पुसून खायच्या देखील. परंतु पल्लवीने मात्र त्यांच्याकडे लक्ष देणं सोडून दिलं होतं, कारण की महेश तिच्यावर अगदी जीवापाड प्रेम करत होता. स्वतःच्या आईचा विरोध असून देखील तो पल्लवीला फिरायला घेऊन जायचा, परंतु कदाचित ते सर्व काही थोड्या दिवसांसाठीच होतं. लग्नाला फक्त काहीच महिने झाले होते की महेशला परदेशात नोकरी मिळाल्याची बातमी मिळाली. त्या दिवशी महेश खूप खुश होता. तो पल्लवीला म्हणाला की तू माझ्यासाठी किती नशीबवान आहेस. लग्नाला काहीच महिने झाले आहे की मला नोकरी लागली. परंतु पल्लवीच्या डोळ्यांमध्ये अश्रू पाहून तो हैराण झाला. बोलू लागला, तुला काय झालं? तर पल्लवी बोलू लागली, महेश, मी तुझ्याशिवाय कशी राहू? दिवसभर मामींचं ते कडू बोलणं मी यासाठी सहन करायचे, कारण की रात्री तुझं ते गोड गोड बोलणं माझ्या जखमांवर मलम लावायचे. तू इथे नसलास तर मी मरून जाईल. असं बोलत ती महेशला मिठी मारून रडू लागली. तो बोलू लागला की अगं वेडे, तुला कुठे आयुष्यभर इथे राहायचं आहे? एकदा का मी तिथे सेटल झालो की मी तुला देखील माझ्यासोबत परदेशात घेऊन जाईल. मी तुला इथे आईचं बोलणं ऐकायला थोडी ना घेऊन आलो आहे. फक्त थोडं धीराने काम घे. तो पल्लवीला समजावत होता, परंतु तिला तर चैनच पडत नव्हतं. ती स्वतःच्या मनाला खूप समजवायची की वेळ लवकरच बदलेल, परंतु मन होतं की ऐकायला तयारच नव्हतं. त्यावेळेला महेशला मिठी मारून पल्लवी अगदी हुंदके देत रडत होती. इतक्यात धाडकन दरवाजा उघडला आणि पल्लवीची सासू खोलीत आली. पल्लवीला असं रडताना पाहून ती खूपच चिडली. स्वतःच्या आईला अचानक खोलीत आलेलं पाहून दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले. पल्लवी तिच्या डोळ्यातील अश्रू पुसू लागली, परंतु सासू तिच्या जवळ येऊन बोलू लागली की इथे कोणी मेला आहे का, की ज्यामुळे तू अशी हुंदके देत रडत आहेस? कसलं दुःख आहे ग तुला की ज्यामुळे तू अशी रडत आहेस? कशी बायको आहेस तू? तुझ्या नवऱ्याला इतकी मोठी नोकरी लागली आहे, तो आता परदेशात जाऊन लाखो रुपये कमवेल. या गोष्टीवर खुश होण्याऐवजी तू उलट रडून रडून नाट लावत आहेस. जर तुझ्यामुळे माझ्या मुलावर काहीही संकट आलं ना, तर बघ मी तुझी काय अवस्था करेन ते. मामीचं ते बोलणं ऐकून तर पल्लवी अजूनच रडू लागली. तेव्हा महेश म्हणाला, आई, हे सर्व काय बोलतेस तू? पल्लवी बायको आहे माझी. मी तिला सोडून बाहेर जातोय म्हणून तिला थोडं वाईट वाटतंय. मग यामध्ये चुकीचं काय आहे? तिला आनंद आहे की मी जात आहे. उलट मी तर खूप लवकर तिला देखील माझ्याजवळ बोलावून घेईल. हे ऐकताच महेशची आई अजूनच चिडली आणि बोलू लागली की बस बस, बायकोची बाजू घेणं जरा बंद कर. ज्या प्रकारे ही रडत आहे ना, माहीत आहे मला तिची नाटकं. आता सोड तिला आणि चल माझ्यासोबत. मला तुझ्यासोबत काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. असं बोलून शोभाने मुलाचा हात पकडला आणि त्याला तिथून घेऊन गेली. तर इकडे पल्लवीचा जीव अगदी कंठाशी आला होता. ती याचाच विचार करून करून अगदी टेन्शनमध्ये आली होती की तिच्यासोबत आता काय होईल. महेश परदेशात जाईल तेव्हा तिची मामी तिच्यासोबत कसं वागेल. परंतु त्या रात्री महेशने पल्लवीला खूप प्रेमाने समजावलं होतं की तू काळजी करू नकोस. मी खूप लवकरच तुला तिकडे बोलावून घेईन आणि मग आपण दोघं आपल्या आयुष्याची नवी सुरुवात तिथूनच करूया. जसं तसं पल्लवीला महेशने समजावलं होतं. काही दिवसानंतर महेशची सर्व काही तयारी झाली आणि तो परदेशात जाण्यासाठी एअरपोर्टवर पोहोचला. सासू आणि बायको दोघेही त्यावेळेला महेशच्या समोर उभ्या होत्या. सर्वात आधी महेश स्वतःच्या आईला भेटला, तेव्हा आई तर अगदी हसत स्वतःच्या मुलाला खूप सारे आशीर्वाद देऊ लागली आणि सोबतच पल्लवीवर तिरस्काराची नजर टाकत रागाने बोलू लागली की देवाने तुझं वाईट नजरेपासून रक्षण करावं. जेव्हा महेश पल्लवीला मिठी मारण्यासाठी पुढे झुकला तेव्हा सासूने तोंडावर हात ठेवून एकच गोंधळ घातला. बोलू लागली की जरा लाज ठेव, एअरपोर्टवर उभा आहेस, हे काय मिठी वगैरे मारतोयस? लोक काय बोलतील? तुम्ही लोक तर तुमचे संस्कार विसरत चालले आहात. पल्लवी स्वतःवर खूप नियंत्रण ठेवत होती की तिने रडू नये, परंतु तरी देखील तिच्या डोळ्यातून अश्रू आलेच होते. महेश तिला वचन देऊ लागला की मी लवकरच परत येईन, तू फक्त तुझी काळजी घे.
महेश परदेशात निघून गेला होता. तिथे पोहोचताच सर्वात पहिले त्याने पल्लवीला फोन केला होता. महेशचा आवाज ऐकून पल्लवी तर जणू आनंदाने फुलून गेली होती. जेव्हा ही गोष्ट महेशच्या आईला समजली की त्याने आईच्या आधी स्वतःच्या बायकोला फोन केला आहे, तेव्हा हे देखील तिने महेशला बोलून दाखवलं की बरोबर आहे, तुझं आता आईपेक्षा बायकोच जास्त जवळची आहे. महेश जेव्हापासून गेला होता तेव्हापासून पल्लवीची तब्येत खूपच खराब राहू लागली. तिने कितीतरी वेळा तिच्या सासूला सांगितलं होतं की मामी, मला डॉक्टरांकडे घेऊन चला, माझी तब्येत खूप खराब आहे. परंतु तिची सासू तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायची. बोलायची, तुला जायचं असेल तर जा, मी काय तुझी नोकर नाही की तुला घेऊन फिरत राहीन. पल्लवीची तब्येत खूप जास्त खराब होती, त्यामुळे पल्लवी स्वतः डॉक्टरांकडे गेली. जिथे चेकअप नंतर डॉक्टरने तिला आनंदाची बातमी सांगितली की ती गरोदर आहे. ही बातमी ऐकून पल्लवीच्या डोळ्यातून अश्रू आले होते. तिने विचार केला होता की ती घरी जाऊन सर्वात पहिले महेशला ही खुश खबर सांगेल आणि कदाचित असंही होऊ शकतं की मामी स्वतःच्या मुलाचं मूल येणार आहे, यामुळे तिच्यासोबत जरा चांगलं वागेल. परंतु ती रिक्षात बसून घरी जात असतानाच तिची रिक्षा एका कारला धडकली. ती रस्त्यावर पडली. लोकांची गर्दी जमली. तिला वाटलं कदाचित ती तिची शेवटची वेळ आहे. परंतु तिचे डोळे दवाखान्यात उघडले होते. डॉक्टर तिच्या डोक्याजवळ उभे होते. तिची आई तिथे बसून रडत होती. एक आठवड्यानंतर तिला शुद्ध आली होती. स्वतःला जिवंत पाहून तिने देवाचे आभार मानले. पल्लवीची आई पल्लवीच्या डोक्याजवळ बसली होती. तिला विचारू लागली की बेटा, तू ठीक तर आहेस ना? देवाचे आभार आहेत की तुला शुद्ध आली. पण पल्लवीने जेव्हा उठण्याचा प्रयत्न केला, बसण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिला तिचा खालचा भाग सुन्न झाल्याचे जाणवले. बोलू लागली की आई, मी उठू शकत नाहीये. त्या अपघातात पल्लवीने तिचे दोन्ही पाय गमावले होते आणि तिचे दोन्ही पाय कापले गेले होते. तिला जेव्हा या गोष्टीबद्दल समजलं तेव्हा ती अगदीच हुंदके देत रडू लागली. तिचं तर मूल देखील राहिलं नव्हतं. सगळा आनंद तिच्यापासून हिरावून घेतला गेला होता. परंतु नाही तिथे तिची सासू हजर होती आणि नाही तिच्या नणंदबाई. डॉक्टरने थोडीफार औषधं दिली आणि एक आठवड्यानंतर तिला डिस्चार्ज दिला. आणि जेव्हा एक आठवड्यानंतर पल्लवीची आई तिला तिच्या सासरी सोडायला गेली तेव्हा पल्लवी व्हीलचेअरवर होती. आता ती घरात दाखल झाली होती की तिच्या सासूने तिला तिथेच अडवलं आणि बोलू लागली की खबरदार, जर तुम्ही लोकांनी एक पाऊल जरी पुढे टाकलं तर. अरे, तुझ्यासारख्या अशा अपंग मुलीला सून म्हणून या घरात ठेवून काय करायचं आहे मला? तुझ्या आईसोबत चालती हो इथून. मी तर आधीपासूनच तुझ्यासारख्या अपशकुनी मुलीबरोबर माझ्या मुलाचं लग्न लावून द्यायला तयार नव्हते. परंतु माझ्या मुलाच्या डोक्यावर तू भूतासारखी बसली होतीस. हे ऐकून पल्लवी रडू लागली. बोलू लागली की मला एकदा महेशसोबत बोलायचं आहे, त्याला माझ्याबद्दल सांगायचं आहे. परंतु तिच्या मामीने धक्के मारून दोघांनाही घरातून बाहेर हाकललं. पल्लवीच्या आईला हे सर्व अजून सहन झालं नाही आणि ती देखील रागाने बोलू लागली आणि मग दोन्ही विहीनबाईंमध्ये खूप जोरदार भांडण झालं. सध्या तरी रडत रडत दोघी मायलेकी स्वतःच्या घरी परत आल्या होत्या. पल्लवीची आई तर रडून रडून देवाकडे ही प्रार्थना करत होती की माझ्याकडून असा कोणता गुन्हा झाला होता की ज्यामुळे माझ्या मुलीवर हे इतकं मोठं संकट आलं आहे. माझ्या म्हातारीच्या अंगामध्ये आता एवढी ताकद दे की मी माझ्या मुलीला सांभाळू शकेल. पल्लवी देखील स्वतःच्या अपंगत्वाला पाहून खूप रडत होती. तिच्यावर तर दुहेरी संकट आलं होतं. शेवटी ती कोणत्या कोणत्या संकटांना आठवून रडणार होती. जेव्हा 15 दिवसांच्या वरती होऊन गेले तरी महेशचं पल्लवीसोबत बोलणं झालं नाही, तेव्हा तो देखील टेन्शनमध्ये आला. स्वतःच्या आईला सारखं सारखं बोलायचा की माझं पल्लवीसोबत बोलणं करून दे, परंतु त्याची आई प्रत्येक वेळेला काहीतरी बहाणे सांगायची. त्या दिवशी जेव्हा महेशचा फोन आला तेव्हा तो खूपच रागात होता. बोलू लागला की आई, माझं पल्लवीसोबत बोलणं करून दे. जर तू आता बहाणा केलास तर मी आत्ताच्या आत्ता ही नोकरी सोडून पुन्हा परत भारतात येईल. मुलाचं ते बोलणं ऐकून शोभा मामीने स्वतःच्या मुलाला जे सांगितलं ते ऐकून तर महेशच्या पायाखालची जमीनच सरकून गेली. तो तर अगदी बर्फासारखा थंड पडला. महेशची आई रडत रडत बोलू लागली की अरे, ज्या मुलीच्या मागे तू इतका वेडा झाला आहेस, तिचं कधीही तुझ्यावर प्रेम नव्हतं. भलेही मी तिचा तिरस्कार करत होते, परंतु मी कधीही तिच्यावर चुकीचा आरोप येऊ दिला नाही. तुझी बायको तू गेल्यानंतर स्वतःच्या यारासोबत पळून गेली आहे. मागच्या इतक्या आठवड्यापासून आम्ही तिला शोधण्याचा प्रयत्न करतोय, परंतु ती कुठेच सापडली नाही. पोलिसात आम्ही तक्रार नोंदवली, परंतु तेव्हा तिचा बयान समोर आला की मी माझ्या यारासोबत लग्न करू इच्छिते. ती तर चारित्र्यहीन निघाली. हा तर तू होतास जो तिच्यावर प्रेम करत होतास, तर ती मात्र ही अशा कॅरेक्टरची मुलगी निघाली.
पहिले तर महेशला विश्वास बसत नव्हता. मग त्यानंतर आईने त्याच्या दुखत्या नसीवर हात ठेवून असं भरभरून सांगितलं की महेशला देखील विश्वास पटू लागला की नक्कीच त्याच्या बायकोचं त्याच्यावर प्रेम नव्हतं. त्यानंतर त्याला ते क्षण आठवले जेव्हा प्रत्येक वेळी पल्लवी त्याच्यापासून दूर पळायची. मोबाईलवर प्रत्येक वेळेला आईचा बहाणा करून बोलत राहायची. जेव्हा कधी तो तिच्या जवळ यायचा तेव्हा त्याच्या आईच्या अत्याचाराचं रडगाणं त्याच्या समोर सांगायची. महेशला देखील राग आला होता. जेव्हा त्याने शांत डोक्याने विचार केला तेव्हा त्यालाही पल्लवीबद्दल तिरस्कार वाटू लागला. वेळ असाच निघून चालला होता. जेव्हापर्यंत पल्लवीची आई जिवंत होती स्वतःच्या मुलीची काळजी घेत राहिली. परंतु एके दिवशी तिचा देखील मृत्यू झाला. पल्लवीच्या रडण्याचा आवाज ऐकून परिसरातील लोक तिथे गोळा झाले आणि त्यांनी मिळून पल्लवीच्या आईवर अंत्यसंस्कार केले. परंतु पल्लवीच्या डोक्यावर कोणीही हात ठेवायला तयार नव्हता. काही दिवसानंतर पल्लवी अचानकच गायब झाली. घर असंच विरान पडून राहिलं. इतकंच काय तर परिसरातील उन्हाळ मुलं त्यांच्या घरातून सामान घेऊन जाऊ लागले. सगळं असंच समजू लागले की होऊ शकतं पल्लवी देखील मेली आहे किंवा माहीत नाही एखाद्या नातेवाईकाजवळ निघून गेली असेल. असाच वेळ निघून चालला होता आणि मग महेशने परदेशात एका मुलीसोबत लग्न केलं. तो त्याच्या आयुष्यात पुढे निघून गेला होता. अशीच 6 वर्ष निघून गेली. 6 वर्षानंतर जेव्हा महेश भारतात परत आला तेव्हा घरी आईने खूप सारी पक्वानं बनवली होती. त्यात तिची तर आवडीची सूनबाई येणार होती जिचा स्वतःचा बिझनेस होता आणि ती करोडो रुपयांची मालकीण होती. जसं एअरपोर्टवर महेश आणि त्याची दुसरी बायको पोहोचली तेव्हा अचानक एका मुलीवर त्याची नजर पडली जी तिची मान खाली घालून रस्त्याच्या कडेला बसली होती आणि लोक तिच्यासमोर पैसे टाकत होते. त्याने देखील त्याच्या खिशातून पैसे काढले तेव्हा अचानक त्याची नजर त्या मुलीच्या हातात असलेल्या अंगठीवर गेली. ही तर तीच अंगठी होती जी अंगठी त्याने लग्नाच्या पहिल्या रात्री पल्लवीला घातली होती. त्याला तर हैराणीचा खूप मोठा झटका बसला. तो बोलू लागला की ही अंगठी तू चोरली आहेस का? दुसऱ्या क्षणी महेशचा आवाज ऐकून पल्लवीने मान वर करून पाहिलं. पल्लवीला त्या अवस्थेत पाहून महेशच्या पायाखालची जमीनच सरकून गेली. महेश पल्लवीच्या समोर बसला आणि बोलू लागला की तू तर तुझ्या आशिक सोबत पळून गेली होतीस ना पल्लवी, आणि कदाचित तू त्याच प्रतीक्षेत होतीस. पल्लवीने रडत रडत सर्व हकीकत महेशला सांगितली. सत्य समजून महेश आणि त्याच्या दुसऱ्या बायकोला तर जोरदार झटका बसला. त्याने पल्लवीला उचललं आणि स्वतःसोबत घरी घेऊन गेला. जसं आईने महेशला पल्लवीसोबत पाहिलं तिच्या हातून तर पूजाचं ताट खाली पडलं. ते पूजाचं ताट घेऊन ती मुलाच्या आणि नवीन सुनेच्या स्वागतासाठी उभी होती. तिने तर खूप प्रयत्न केला होता की पल्लवी त्याच्या आयुष्यातून निघून जावी, परंतु पुन्हा एकदा पल्लवी तिच्या समोर होती. ती रडत रडत स्वतःच्या मुलासमोर हात जोडू लागली की मला माफ कर, मला फक्त तुला आयुष्यात यशस्वी पाहायचं होतं. परंतु महेशने त्याच वेळेला स्वतःच्या आईसोबतचे सगळे संबंध तोडून टाकले आणि पल्लवीला घेऊन एका दुसऱ्या घरात शिफ्ट झाला. त्याची दुसरी बायको त्याच्यासोबत होती जिला महेशच्या भूतकाळाबद्दल माहीत होतं. तिला पल्लवी त्यांच्यासोबत राहते त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नव्हता. हां, पण महेश रडून रडून पल्लवीकडून माफी मागत राहिला की त्याने त्याच्या प्रेमावर विश्वास ठेवला नाही. तर मित्रांनो, स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो. स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.